मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आज आपण IPC 498A याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। आज बायकोकडनं तक्रार झाल्यावर FIR केल्यानंतर बायको ही IPC 498 हे सेक्शन बऱ्यापैकी कलम हे सेक्शन टाकत असते। कारण काय, त्या पद्धतीचं तिला मारहाण झालेली असते आणि 498A हा खूप IPC सेक्शन मोठा असल्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे आणि तेवढाच तो मोठा देखील आहे। 498A म्हणजे काय आपण हे बघूया। तर इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता कलम 498A हे विवाहित महिलेवर होणाऱ्या छळाविरुद्ध बनवलेले कायदे आणि कलमे आहेत। जर पतीचे नातेवाईक पत्नीचा शारीरिक मानसिक छळ करत असतील तर 498 IPC अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। 498A मध्ये छळ म्हणजे काय पाहूया। कायद्यानुसार खालील गोष्टी छळ क्रुएलिटी मानल्या जातात। हुंड्यासाठी सतत मागणी करणे, मारहाण करणे, तिला शिवीगाळ करणे, तिचे अपमानास्पद तिला वागणूक देणे, मानसिक त्रास देणे, आत्महत्येमध्ये प्रवृत्त करणे, माहेरी जाण्यास तिला अडथळा आणणे, म्हणजे जायचं नाही, काही कारण असो किंवा नसो, तिला काही कार्यक्रम असला किंवा तिला जावंसं वाटलं तर नाही सांगणे, काहीतरी तिला दमदाटी करणे, उपाशी ठेवणे, नंतर घराबाहेर काढणे, एकदा मारहाण झाली तरी ती गंभीर असेल तर 498A कलम लागू होऊ शकतो। कोणावर 498A लागू होऊ शकतो तर 498 अंतर्गत गुन्हा खालील व्यक्तींवर दाखल होऊ शकतो। पती, त्याच्यानंतर तिची सासू, सासरे, नणंद, दीर, पतीचे इतर नातेवाईक, म्हणजे फक्त नवराच नाही तर संपूर्ण कुटुंबही आरोपी होऊ शकतं। 498 शिक्षा काय आहे तर ती 3 वर्षापर्यंत कारावास त्याला होऊ शकतो, दंडही होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात। हा गुन्हा आहे का तर हो, कॉग्निझेबल पोलीस FIR शिवाय अटक करू शकतात। म्हणजे त्याला डायरेक्ट त्याला अटक करणे 498A जर बायकोनी नवऱ्याच्या विरोधात केली केस तर त्याला डायरेक्ट अटक होऊ शकते। नॉन बेलेबल आहे, जामीन हक्काने मिळत नाही। नॉन कंपाऊंडेबल, कोर्टाची परवानगी शिवाय तडजोड होऊ शकत नाही। 498A मध्ये FIR कशी दाखल होते तर पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करू शकते। पहिल्यांदा ती नंतर महिला पोलीस कक्षामध्ये देखील ती FIR करू शकते। FIR ची नोंद झाल्यानंतर पती व नातेवाईकांना अटक होऊ शकते। पासपोर्ट जप्त त्याचा होऊ शकतो पतीचा, नोकरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याची नोकरीसुद्धा जाण्याच्या मार्गावर असते, त्याला धोका असतो। 498A आणि इतर कायदे कोणते आहेत ते बघूया। 498 त्याचे फायदे बायकोला काय होतात ते देखील आपण बघूया। 498A मध्ये बरोबर अनेकदा हे कायदे लावले जातात। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, सेक्शन 125 CRPC पोटगी, मेंटेनन्स अँड ॲलिमनी, नंतर डावरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणून हे प्रकरण फक्त केस नसून संपूर्ण कायदेशीर लढाई असते। कायदेशीर सल्ला 498A महिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक कायदा आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे। महिला असो किंवा पुरुष दोघांनीही कायदेशीर मार्गानेच पुढे जावे, भावनेत निर्णय घेऊ नये। या पद्धतीने आपण आज IPC 498A बद्दल सगळी माहिती थोडक्यात मी सांगितलेली आहे। तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही कायदेशीर माहितीसाठी वकिलांचा सल्ला घेऊ शकता आणि मगच पुढची प्रोसेस करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।